नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायत तरंगफळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा तसेच एमपीएससी यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा 2024 मध्ये क्लास 1 पदी निवड झालेल्या माळशिरस तालुक्यातील अधिकारी यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळावा श्री सिद्धनाथ मंदिर तरंगफळ येथे संपन्न झाला। यामध्ये सोमनाथ तुकाराम कर्णवर, एपीआय ठाणे शहर, प्रदीप दुर्योधन गोरड, डीवायएसपी, कल्याणी नानासाहेब शिंदे, कमर्शियल पायलट, सागर केशव रणनवरे, राजपात्रिक अधिकारी, दीपाली शिवाजी खरात, सहाय्यक राज्यकर आयुक्त, सायली शिवाजी पराडे, क्लास 1 अधिकारी, अजय भागवत तरंगे, अभियांत्रिक सहाय्यक, काजल विलास भोसले, राजपात्रिक अधिकारी, रोशनी अशोक काळे, महसूल सहाय्यक पिंपरी चिंचवड, अहिल्या प्रेमानंद नरुटे, महसूल सहाय्यक गडचिरोली यांचा भव्य सत्कार संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी क्लास 1 अधिकारी सायली शिवाजी पराडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। मी सायली शिवाजी परांडे, बऱ्यापैकी इथल्या ग्रामस्थांना माहित असेल की माझे वडील पोलीस आहेत आणि मी त्यांची कन्या। यावर्षी माझी 2024 मधून सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदावर निवड होईल। तर मी सुरुवातीला हे सांगते की म्हणजे माझी सर्व पालकांना एक रिक्वेस्ट आहे की जसं मॅम म्हटल्या की मुलांना तर सर्व संधी देतातच शिक्षणाची, परंतु मला असं वाटते की मुलींना तितकी संधी त्या मानाने मिळत नाही। तर मला असं वाटतं की आई वडिलांचं हे सुरुवातीला कर्तव्य आहे की त्यांनी मुलीला तितकी संधी दिली पाहिजे। म्हणजे माझ्या आई वडिलांनी देखील म्हणजे स्पर्धा परीक्षा असतात, हे असं क्षेत्र आहे जिथे आपल्याला थोडासा उशीर लागतो, किमान 2-3 वर्ष किंवा 4-5 वर्ष लागतात। पण माझ्या आई वडिलांनी तसा कधी विचार केला नाही की लग्न करायला पाहिजे किंवा लोक नावं ठेवत आहेत। तर मला अशी सर्व पालकांना अशी विनंती करू वाटते, पर्टिक्युलरली सर्व जे काही स्पर्धा परीक्षा करतील किंवा कोणतंही क्षेत्र असू दे, तुम्ही तुमच्या मुलांना तितकं सपोर्ट करा किंवा इतर समाजातले लोक असतील त्यांनी देखील मुलांना तितकं सपोर्ट केलं पाहिजे, जेणेकरून आपण आपला जो काही माळशिरस तालुका आहे त्यात एक आपण एक नवीन अधिकाऱ्यांचं जसं गाव आहे तसं आपण बनवू शकतो त्यांना। त्याचप्रमाणे जे काही आपलं कॉलेजचं शिक्षण असेल किंवा 10वी-12वी शिक्षण, याचा रोल देखील आपल्या पुढील आयुष्यात महत्वाचा असतो असं मला